पाडू नका फक्त मोबाईल एवढं करा. कोणतं पुढचं आहे का मागचं आहे? तू आला पाहिजेच फोटो. माझा पण बोल. पाण्यात पडे ना पुरा भिजला. तू टीव्ही पे देखेगा तेरा भी रहता है. हाँ तुझको नहीं लेगा लेकिन व्हाट्सअप वाला. सागर वॉटर सप्लाय. दोन मिनिटं थांबा. इथं सध्या गाडी बंद पडलेली आहे. पाणीवाला पाणी देत नाही. सागर सागर भिवंडीमध्ये जोरदार पावसामुळे शीतल सागर कंपनीचे 2 करोड रुपयाचे नुकसान. 500 करोड 500 करोडचे नुकसान. तर तुम्ही कंपनीचे मालक सागर गायकवाड यांना समक्ष भेटा व त्यांनी आणि किती रुपयाचे नुकसान झाले हे जाणून घ्या. सागर मॅनेजर आपला इंटरव्ह्यू ऑनलाईन. हे आहेत आपल्या कंपनीचे मालक श्री सागर गायकवाड. यांच्याशी तुम्ही चर्चा करा. सागर Excuse me, why this problem? इस पानी लोचा. ये इतना 500 डब्बा भर के लेके गया है, उसमें लोचा. ये पानी का मीडिया आपका स्वागत कर रहे. मोबाइल कृपया बंद करे. हाँ सागर सर, दरअसल आपके कंपनी का कितना नुकसान हुआ जनता को बता दीजिए. 500 करोड़ का इधर नुकसान हो गए. ये हमको भरपाई करके चाहिए. तो ये पैसा आपको सरकार देगी ऐसा आपको लग रहा है? ऐसे तो नहीं लग रहे, लेकिन सरकार को देना ही पड़ेगा. तो ये आपके नए डब्बे, ये बॉटल है, ये बॉटल आपको कितना रुपए में मिलता है कंपनी में? उधर से 100 रुपये एक डब्बा मिलते हैं हमको. ये डब्बा अब ये डब्बा फूट गया है. इसका ये बारिश की वजह से फूट गया है या आपकी वजह से? बस विषय संपला. लगवीला झाले बंद करते. तो आपको ये बारिश में लगवी को आ रही है तो आप किधर जाएंगे? तुमचं म्हणणं आहे की सरकारने जागोजागी शौचालय बांधले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. कारण पावसाच्या दिवसात खूप लगवीला लागते. माफी. हा पाहताय तुम्ही सलमान खान भिवंडीमध्ये आलेला आहे. हे पहा
हे गृहस्थ आहेत, त्यांना कामावर जायला उशीर झालेला आहे आणि ते गेलेले आहेत. हे पहा दुसरे एवढ्या पावसामध्ये सुद्धा मोबाईलवर बोलतात. सागर सर, आपको ठंडी लग रही है? नहीं लग रही है हमको ठंडी. भाई आपका भी एक फोटो. सेल्फी सेल्फी. अक्सर इस दुनिया में आज भिवंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला. पाऊस पडलेला आहे. भिवंडीमध्ये खूप पाणी साचलेलं आहे भिवंडीला आणि झोडपून काढलेले. त्याचे जबाबदार म्हणजे आपल्या एरियातील नगरसेवक सागर गायकवाड हेच असून आपण नदी नाले साफ करण्याची त्यांना आम्ही किती नदीनाले साफ करायचे बरं. वॉर्निंग द्यावी असं मी म्हणत आहे. आणि आता तुम्हीच बघा आपले नगरसेवक सागर गायकवाड हे काय बोलत आहेत. सागर गायकवाड, सागर सर, तुम्ही गटर साफ करत नाही करत. अशी जनता म्हणत आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तुम्ही काय 2 शब्द बोला. जनतांनी गुहाच्या थैल्या कमी टाकल्या, एवढं गटर चपक झालं नसतं. तर सागर सरांचं म्हणणं असं आहे की हा कचरा जो आहे तो जनतेने केलेला आहे आणि ते उद्यापासून भिवंडीमध्ये प्लॅस्टिक बंदी करणार आहेत. सागर सर, हे खरं आहे का तुम्ही प्लॅस्टिक बंदी करणार आहात? ओके, बराबर मानला तुम्ही. आम्ही प्लॅस्टिक बंदी तर केलीच आहे, पण आता आम्हाला एक बंदी अजून करायची, गटर बंदी. गटर बंदी. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार? आता नक्की आम्ही आता एवढं पाणी खाली झाल्याने आम्ही गटर वापस खोलू. 2-2 फुटावर गटर आम्ही अजून आतमध्ये खोलणार. मग पाणी व्यवस्थित त्याच्या मंजिलवर झालं. सध्या आम्ही काही बोलू शकत नाही. सध्या आम्ही पण कमराभर पाण्यात डुबलेलो. पण एवढं कमराभर पाणी डुबलंय तर तुम्ही तर सरकारकडून 4 कोटी रुपये घेतले होते गटार साफ करायला. ते पैसे गेले कुठं? आम्ही 4 कोटी कुठे घालवले ते सध्या आता आम्ही हिशोब देऊ नाही शकणार. कमराभर पाणी. तुम्ही हिशोब देऊ शकत नाही याचा अर्थ ते पैसे तुम्ही खिशात घातलेत. आम्ही तुम्हाला वाटत असले खिशात घातले तर तुम्ही म्हणू शकता. सध्या आता आम्ही हिशोब देऊ शकणार नाही. पण जनता तुम्हाला एवढ्या विश्वासाने निवडून आणते, तुम्ही त्याचा गैरफायदा घेता. तुम्हाला असं नाही वाटत? जनताला आम्ही बोलले नव्हतो आम्हाला निवडून द्या. जनताचा फैसला होता, त्यांनी दिले आम्हाला निवडून. त्याचा आमचं काय? तुम्ही इलेक्शन वेळेस पैसे वाटले होते असं सुद्धा आम्हाला कळलंय. हे खरं आहे की खोटं? काय तुम्हाला काय बोलायचंय काय या गोष्टीवर? नाही, तिथला हिशोब तुम्ही काढू नका. तुमच्या पुरते आणि पावसापुरते बोला. पैसे वाटले किती, काय किती, खाल्ले किती, त्यातलं तुम्ही काही बोलू नका. तर मी असं ऐकलंय की ही जी कंपनी आहे शीतल सागर, या कंपनी ही जवळजवळ व्हिडिओ ही जवळ सेल्फी सेल्फी. एक मिनिट, ब्रेक. बाकीच्या बातम्या ब्रेक नंतर. मसाले 24 तासावर आपलं पुन्हा सहर्ष स्वागत. व्हिडिओ काढ. तर सागर सर, ही जी 400 करोडची तुम्ही कंपनी टाकलेली आहे ही शीतल सागर वॉटर सप्लायर्स भिवंडी, हे तुम्ही 400 करोड रुपये आणले कुठून? गटराच्या पैशाने. गटराच्या पैशातून? म्हणजे तर याचा अर्थ असा की हे जनतेचे पैसे आहेत. ओके. तर तुम्ही जनतेला फुकट पाणी पाजण्यासाठी काढलेली आहे का ही कंपनी? ओके. नाही, हे रॉंग बोलता तुम्ही. फुकट पाणी कोण पाजणार? कमराभर पाण्यात नाही डुबलो.
आणि हा 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 या डब्यांवर अवी म्हणून हा सिम्बॉल आहे, हा तुमच्या कंपनीचा आहे का? हा, तर याचं वैशिष्ट्य काही सांगताल का? याचं वैशिष्ट्य आमचा ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर, हे ड्रायव्हर आहेत का तुमचे? नाही, हा बरं बरं ठीक आहे. ड्रायव्हरांचं नाव आहे, ड्रायव्हर नाही ते ड्रायव्हरांचं नाव. हे पहा, एवढी मोठी बाटली सुद्धा पाण्यामध्ये वाहून चाललेली आहे तुमच्या राज्यात, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? हे पहा बाबा आहेत ते, हे आपले बाबा आहेत, यांना घरी जायचे खूप गारटलेत, पण आपल्या या नगरसेवक साहेबांच्या आशीर्वादामुळे हे आज घरी पोहोचू शकत नाहीत. तब्बल 2.5 तास झाले थांबले. आणि हे आपले दुसरे बाबा, हा नेटवरती पाठवायचे. हे काय सटकला का काय नाही तसलं बोललोय नेटमध्ये. सुधरत का करिश्मा? नगरसेवक जिंदाबाद, नगरसेवक जिंदाबाद. तिथं शानदार स्विमिंग पूल झालेला आहे, बोल ना. तर या स्विमिंग पूलमध्ये कोण कोण पोहणार असं नगरसेवक म्हणत आहेत की हे गटर नसून एक प्रकारचा स्विमिंग पूल आहे. तर या स्विमिंग पूलमध्ये सगळ्यांनी पोहून पावसाचा आनंद घ्यावा असं आपले नगरसेवक श्री गायकवाड सर बोलत आहेत. हे पहा मंदिरामध्ये पण पाणी शिरलंय. मी जातो पाण्यात मच्छी. हा पब्लिकांचे दुःख अंगावर घेऊन सागर सर सुद्धा पाण्यामध्ये आता चालत आहेत. त्यांनाही कळू द्यात की पाण्यामुळे काय होतं. हे पहा, ही पहा नदी, ही पहा टू व्हीलर. सर सावकाश. ही पहा रिक्षा सुद्धा आलेली आहे. आणि हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. गाडी वाहून गेली, गाडी वाहून गेली. हे पहा आपले पंतप्रधान सागर, हे पहा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे सुद्धा प्रत्यक्ष रोडवर आलेले आहेत आणि ते रस्ता बघत आहेत कसा चाललाय कसा नाही. आणि तिकडे पण पहा, येडा बोंगडा. पाणी वाटतंय. हे नरेंद्र मोदी साहेब आलेले आहेत आपल्या दिशेने. नरेंद्र मोदी साहेब स्वतः पायाने चालत रस्ता तपासत आहेत. सागर सर, आपल्या पक्षाचे अध्यक्ष श्री नरेंद्र मोदी येथे आलेले आहेत. मला काय, मी आता सध्या त्यांच्या मागे जाणार की आपल्या गाडीतच बसणार? आपल्या गाडीतच बसणं मला योग्य वाटत आहे. अरे नरेंद्र मोदी गेले कुठं? कुठं चाललाय रे दादा? मला भरलं तिथं वार, मी धावण्याचं वार, तुझ्या एका मतासाठी माझं काही काही. आणि आता आपण सागर सरांना बोललो होतो की रस्त्यावर एवढं पाणी तुमचं, त्यांनी ते खूपच मनावर घेतलेलं आहे. आणि हे पहा पाणी सगळं काढलेलं आहे. सागर सर, तुम्ही खूप लवकर काम केलं, कसं काय, हे कसं शक्य झालं? आम्ही सगळं पाणी पिलं. एवढं पाणी पिलं? आता आपले नगरसेवक कामाला लागलेले आहेत, तरी आपण आता ब्रेक घेऊयात आणि आपली शूटिंग येथे थांबूयात.